नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। काल आपण या प्रकारची ब्लाऊजसाठीची डिझाइन बघितली होती। आज आपण थोडीशी वेगळी अशी ब्लाऊजसाठीची डिझाइन बघणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी या प्रकारे दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यावर ब्लाऊजच्या गळ्यासाठीचा शेप देऊन घ्यायचा आहे। या प्रकारे मी इथं शेप देऊन घेतलाय। तुम्ही पण या प्रकारे शेप देऊन घ्या। त्यानंतर आपल्याकडे जी उडनची सुई आहे त्यामध्ये छोट्या साईजचे मणी भरून घ्यायचे। त्यानंतर आपण जी डिझाइन ड्रॉ केली आहे त्यावरती या प्रकारे मणी टाकून घ्यायचे। प्रत्येक वेळेस मणी टाकताना हे दोन मणी घेऊन चेन स्टिच देऊन घ्यायची। पूर्ण आपण हा जो गळ्यासाठीचा आकार दिलाय त्यावरती मणी टाकून घ्यायचे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आजच सबस्क्राइब करा, जेणेकरून काय होईल, आपले जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। त्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा। हा जो मधला आपला पानाचा शेप आहे त्या ठिकाणी आपल्याला नॉट देऊन घ्यायची, म्हणजे काय होईल, आपला जो शेप आहे तो व्यवस्थित दिसेल। त्यासाठी नॉट देऊन घ्यायची। त्यानंतर पुन्हा आपल्याला जो शेवटी जो मणी आहे एक तो सोडून थोडंसं वरती आपल्याला सुरुवात करायची मणी टाकण्यासाठी या प्रकारे, जेणेकरून आपला जो पानाचा शेप आहे तो व्यवस्थित दिसेल। पूर्ण शेप जो आहे त्यावरती आपल्याला मणी टाकून घ्यायचे। या अगोदर आपण बाहीसाठीच्या डिझाइन बघितल्यात, त्याचबरोबर पॅच वर्क कसं करायचं हे पण बघितलंय। जर तुम्ही बघितले नसतील तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती जाऊन तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघायला भेटतील। या प्रकारे मणी टाकून झाल्यानंतर शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची। त्यानंतर आपल्याला ही जी बॉल चेन आहे ती चिटकून घ्यायची। त्यासाठी सगळ्यात अगोदर ग्लू या प्रकारे टाकून घ्यायचा। त्यानंतर आपण ही जी बॉल चेन घेतली आहे ती बरोबर आपण जो ग्लू टाकून घेतलाय त्यावरती ही बॉल चेन अशी या प्रकारे चिटकून घ्यायची। मधला जो शेप आहे तो व्यवस्थित येण्यासाठी मध्यभागी बॉल चेन आपली कट करून घ्यायची, जेणेकरून काय होईल, आपला तो शेप व्यवस्थित असा दिसेल। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॉल चेन टाकल्यानंतर छोट्या साईजचे मणी टाकून घ्यायचे। यामध्ये जो आपण ग्लू वापरलाय तो फॅब्रिक ग्लू वापरलाय। आणि आता जर तुम्हाला ग्लू हा जास्त वाटत असेल पण तो सुकल्यानंतर
दिसून येत नाही, फक्त आपल्याला चेनच दिसेल. हा ग्लू पूर्ण सुकून जातो, त्यामुळं ग्लू जरी जास्त झाला तरी पण काही हरकत नाही. या प्रकारे आपल्याला मणी टाकून घ्यायचे. मधला जो शेप आहे आपला, त्या ठिकाणी व्यवस्थित असे मणी टाकून घ्यायचे, म्हणजे आपला जो शेप आहे तो आहे तसाच राहील. या पुढचं जे वर्क करायचं आहे आपल्याला, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला भेटतील. त्याचबरोबर वर्क कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही बघू शकता